आज मी चिवडा करणार आहे, पातळ पोह्याचा चिवडा. दिवाळीच्या फराळाचा हा एक अविभाज्य भाग आहे. चिवडा नसेल तर फराळाचं ताट पूर्ण होत नाही. तर चिवडा तयार करायला बरीच सामग्री लागते आणि मी पातळ पोह्याचा चिवडा करणार आहे. तसा भाजक्या पोह्याचा पण करतात, मक्याच्या पोह्याचा करतात, पण हा मी पातळ पोह्याचा करते. तर हे पातळ पोहे घेतलेत, अगदी नायलॉन पोहे म्हणतात तसे. त्याच्याबरोबर मी थोडेसे चुरमुरे वापरते, नसले तरी चालतात पण मी वापरते चिवड्यामध्ये. हे दाणे भाजायचे आहेत मला आधी, त्याच्यानंतर ते सोलून त्याच्यानंतर ते तळायचेत. हे डाळं, कोरडं खोबरं, याला गोटा खोबरं असं म्हणतात. त्याचे पातळ काप करायचे आणि ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत. काजू आणि बेदाणे आणि तेल भरपूर लागतं, कारण हे सगळे जे पदार्थ आहेत ते आधी तळून घ्यायचे आहेत. पोहे आणि चुरमुरे भाजून घ्यायचे. त्याच्या आधी मी पोहे थोडेसे चाळून घेतले. पातळ पोहे त्याच्यात थोडंसं असं चुरा झालेला असतो, तर तुमच्याकडं मोठी चाळणी असेल तर थोडीशी चाळून घ्यायचं. माझ्याकडे मोठी चाळणी नव्हती म्हणून मी माझ्याकडे असलेली रोळी वापरली. त्यांनीसुद्धा काम माझं झालं पूर्ण. त्याच्यात मी पोहे थोडेसे चाळून घेतले. आता मी ते भाजणार आहे आणि चुरमुरेसुद्धा थोडेसे भाजून घेणार आहे, म्हणजे ते चिवडा कुरकुरीत लागतो. पण भाजताना खूप काळजी घ्यायला लागते, कारण जास्त भाजला गेला तर ते करपतं आणि चिवड्याची चव बिघडते. आणि कमी भाजला गेला तर चिवडा कच्चट लागतो आणि त्याची चव परत बिघडतेच. त्यामुळे योग्य प्रमाणात चिवडा चांगला होण्यासाठी योग्य प्रमाणात पोहे आणि चुरमुरे भाजले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे हे दाणे भाजायचेत मला अजून. डाळं, नंतर कोरडं खोबरं, त्याचे अगदी पातळ काप करून घ्यायचे आहेत मला. आणि हे काजू ते अर्धे अर्धे करून घेणार मी आणि ते परत तळणार तेलामध्ये. बेदाणे आणि तेल. ही सगळी आहे चिवडा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री. पोहे, नंतर चुरमुरे, डाळं, दाणे, बेदाणे, काजू, खोबरं, तेल. आता हा सगळा पोहे भाजून झाले, हे सगळे डाळं दाणे वगैरे तळून झाले की ते सगळे एकत्र मिसळायचे आणि त्याला वरून फोडणी द्यायची असते. तर फोडणीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. इथे आहे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ आणि मोहरी, हळद आणि हिंग. या सगळ्या पदार्थांनी फोडणी तयार करायची आणि आपण हे सगळं मिसळून ठेवलेलं असेल, तळलेलं भाजलेले पदार्थ, त्याच्यावरती ती फोडणी पसरायची आणि ते चांगलं मिक्स करायचं, मिसळून घ्यायचं. त्याच्यासाठी तेल भरपूर लागतं, म्हणजे हे सगळं तळायलासुद्धा तेल लागतं आणि फोडणीसाठीसुद्धा तेल लागतं. तर चिवडा थोडासा चमचमीत आणि तेल जास्त वापरून केलेलाच चांगला लागतो. डाएट चिवडा वगैरे त्याच्यात काही अर्थ नाही. तर चिवडा तयार करताना तेल भरपूर वापरायला लागतं. तर अशा पद्धतीने मी आता हा चिवडा तयार करणार आहे. हे पातळ पोहे, चुरमुरे, डाळं, दाणे, खोबरं, काजू, बेदाणे, तेल, नंतर मोहरी, हळद, हिंग, इथे आहे हिरव्या मिरच्या, नंतर कढीपत्ता, साखर आणि मीठ. चिवडा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवली आणि आता कृती सांगते. तसं सामग्री दाखवतानाच मी तुम्हाला थोडं सांगितलं होतं की कसं करायचं ते. तर आता मी काय करणार आहे, हे जे दाणे आहेत ते थोडेसे भाजून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ही कढई घेतलेली आहे आणि लाकडी उलथणं वापरणार आहे.
हे दाणे चांगले भाजून घ्यायचे आणि नंतर ते सोलायचे आणि ते सोललेले दाणे त्याच्यानंतर तेलामध्ये तळायचे आणि मग ते चिवड्यामध्ये मिसळायचे असतात. तर आपण ते दाणे भाजायला सुरुवात करूयात आता. आता ही जी कढई मी वापरते आहे ती सिरामिक कोटिंगची कढई आहे, सिरामिक कोटिंगची. तर त्याच्यात स्क्रॅचेस वगैरे जाण्याची भीती नाही आणि आरोग्यासाठी ती उत्तम आहे असं मला वाटतं. तर ती मी हे दाणे किंवा पोहे, चुरमुरे हे सगळं भाजण्यासाठी आज मी ही कढई वापरणार आहे. दाणे भाजून झालेत माझे, ते मला सोलायचे आहेत आणि त्याच्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. पण आत्ता ते अजून गरम आहेत म्हणून ते थंड होण्यासाठी मी असे बाजूला ठेवते आणि तोपर्यंत हे पातळ पोहे मी भाजायला घेते. पातळ पोहे भाजण्यासाठी सुद्धा मी तीच कढई वापरणार आहे आणि लाकडी उलथणं वापरणार आहे. आता मी हे पोहे भाजायला सुरुवात करेन. पोहे भाजताना लक्षात ठेवायचं की अगदी मंद आचेवर ठेवायचं नेहमी, कारण जर आपण जास्त मोठ्या आचेवर ठेवलं तर काय होतं, काही पोहे, थोडे पोहे लवकरच करपतात आणि काही कच्चे राहतात. तर मंद आचेवर भाजलं की ते सगळे एकसारखे सगळे पोहे भाजले जातात आणि मग चिवड्याची चव चांगली लागते. तर आता मी हे पातळ पोहे भाजायला सुरुवात करणार आहे. भाजताना थोडासा कंटाळा येतो कारण थोडासा वेळ लागतो आणि अगदी आपण मंद आचेवर भाजतो आहे त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागणारच आहे. पण तरी न कंटाळता सगळे पोहे एकसारखे भाजले गेले पाहिजेत हे लक्षात ठेवायचं. आणि पोह्यानंतर चुरमुरेसुद्धा तसेच भाजायचे, म्हणजे तो चिवडा कुरकुरीत होतो. नाही तर तो चिवडा असा चिवट होतो, खायला चांगला लागत नाही आणि तो नंतर काही दिवसानंतर तो खूपच वाईट लागतो. त्यामुळे चिवडा जर आपल्याला चांगला पाहिजे असेल तर थोडंसं हळू असं भाजायचं, खूप फास्ट करायची गरज नाही आहे. तर हे भाजलेले दाणे सोलून घेतलेत आणि ते मी तळणार आहे. तसंच खोबऱ्याचे काप करायचे आहेत मला आणि काजू जे आहेत त्याचे अर्ध्या अर्ध्या पाकळ्या करायच्या आहेत आणि हे सगळं तेलामध्ये तळून ते भाजलेल्या पोहे आणि चुरमुऱ्यामध्ये मिसळायचं आहे. आता चिवड्याचं सगळं साहित्य तयार झालेलं आहे आणि त्याची मी कृती करायला सुरुवात करते आहे. त्याच्यासाठी मला ही कढई आणि हा झारा लागणार आहे, कारण मला ते सगळे पदार्थ तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि ते तळतानासुद्धा अगदी मंद आचेवर तळणार आहे मी. आता कढईमध्ये तेल घेतलं मी आणि त्याची आच अगदी मंद ठेवली आहे, खूप जास्त करपायला नको म्हणून. आणि तेल थोडंसं तापलं की मग त्याच्यात मी हे दाणे, डाळं, खोबरं आणि काजू हे सगळं तळून घेणार आहे. तेल आता तापायला लागलेलं आहे, तर आता मी त्याच्यामध्ये दाणे तळणार आहे. आता दाणे तळून झालेत. हे खोबऱ्याचे काप केलेले आहेत आणि डाळं, आता हे मला तळायचं आहे. सर्व पदार्थ तळून घेतले आहेत आणि पोहे आणि चुरमुरे भाजून घेतले आहेत. आता मी त्या भाजलेल्या पोहे आणि चुरमुऱ्यांमध्ये हे सगळे जे तळून घेतलेले पदार्थ आहेत ते एक एक करून मिसळणार आहे. हे असे
हे करताना फक्त मी बेदाणे जे आहेत ते तळलेले नाही आहे, ते नुसते सगळ्यात शेवटी मी त्याच्यात मिसळणार आहे. आणि बाकी आता हे सगळे पदार्थ मिसळले ते मी एकत्र करून घेणार, सगळे नीट मिसळून घेणार आणि नंतर त्याला फोडणी द्यायची. तर हे फोडणीचं साहित्य पण आपलं तयार आहे. मिरच्यांचे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि हे मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, साखर आणि मीठ हे सगळं आता मी याच्यात घालणार आहे. फोडणीसाठी तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं नीट तापलं की मग त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली पाहिजे, कच्ची नाही राहायला पाहिजे. हे आता तडतडती आहे, तशी मोहरी तडतडायला लागली की मग त्याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता, हिंग हे आधी घालून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी हळद घालायची. कारण हळद जर आधीपासून घालून ठेवली तर तिचा रंग काळा होतो आणि तिची चवसुद्धा बिघडते. तर जास्त ती गरम तेलामध्ये घातलेली चांगली नाही. म्हणून काय करायचं, ती सगळ्यात शेवटी हळद सगळ्यात शेवटी घालायची. आधी मोहरी, त्याच्यानंतर हिंग, मग मिरच्या, मग कढीपत्ता आणि मग हळद. अशी फोडणी तयार झाली की त्या आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये त्याच्यावर ओतायचे आणि ते मिश्रण चांगलं खालून वरून असं ढवळून घ्यायचं, म्हणजे ती मोहरी सगळीकडे पसरायला पाहिजे. ही अशी माझी फोडणी तयार झालेली आहे. तर ती आता मी त्या तयार केलेल्या मिश्रणावर ओतणार आहे, पण फक्त थोडीशी मी ते थंड होऊन देणार आहे किंचित. आत्ता अगदी उकळत आहे ना तेल, तुम्ही बघता आहात. तर ती थोडीशी किंचित थंड होऊन देणार आणि मग ती मी त्या सगळ्या चुरमुरे, पोहे आणि बाकी सगळं पदार्थ मिसळलेलं जे मिश्रण आहे त्याच्यावर घालणार ही फोडणी आणि ती मिसळून घेणार. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात मीठ आणि थोडी साखर हे पण मिसळायचं आहे आपल्याला. तर ही आता फोडणी थोडीशी थंड होऊन दे. तर असा आपला चमचमीत, चविष्ट आणि खुसखुशीत असा चिवडा तयार झाला आहे. तर अशा तऱ्हेने माझी चिवड्याची पाककृती सुफळ संपूर्ण झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला मला साधारण 4-4.5 तास लागले आणि त्यामध्ये आधीची तयारी आणि नंतरची आवराआवर, साफसफाई यांचा समावेश नाही आहे बरं का. पण एवढी मेहनत करून जे तयार झालेलं आहे ते इतकं अप्रतिम आहे, चविष्ट, चमचमीत आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा चिवडा. त्यामुळे सगळ्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.